Good morning students. Our today's subject is Marathi and today we are going to learn lesson number 25 शाळेतील एक दिवस. तर मुलांनो, आज आपला विषय आहे मराठी आणि आज आपण मराठी विषयामध्ये पाठ क्रमांक 25 पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे शाळेतील एक दिवस. ऐका म्हणा. तर मुलांना आता मी पाठ वाचून दाखवते, त्याच्यानंतर आपण पाहूयात की या पाठामध्ये शाळेविषयी काय दिलेलं आहे. ठीक आहे. आज शाळेत धमाल झाली. आम्ही खूप कमाल केली. सकाळी क्रिकेटचा सामना झाला. दीपालीने अचूक गोलंदाजी केली. रियाने 2 षटकार मारले आणि आमचा संघ जिंकला. दुपारी मुलामुलींसाठी रांगोळी स्पर्धा होती. रितेशने जिराफाचे चित्र काढले. बबिताने दिवा काढला. कविताने बदक काढले. जितूने षटकोनात रांगोळी काढली. सगळे पाहुण्यांची वाट पाहू लागले. पाहुणे रिक्षाने आले. रांगोळ्या पाहिल्या. सगळ्यांचे कौतुक केले. आजचा दिवस मजेत गेला. ठीक आहे मुलांनो, तर या पाठामध्ये आता आपण पाहूयात की कशा प्रकारे यांनी दिवस साजरा केलेला आहे. यांच्या शाळेमध्ये कोणते उपक्रम झालेले आहेत, कोणत्या स्पर्धा यांच्या शाळेमध्ये झालेल्या आहेत. ठीक आहे. आज शाळेत धमाल झाली. आम्ही खूप कमाल केली. ठीक आहे. तर मुलं काय सांगतात की आज शाळेमध्ये खूप धमाल झाली, खूप मज्जा आली, खूप मज्जा केली आम्ही शाळेमध्ये आणि आम्हीसुद्धा खूप कमाल केली. म्हणजे आम्ही काहीतरी वेगळं काहीतरी केलं, आम्ही काहीतरी जिंकून दाखवलं आहे. सकाळी क्रिकेटचा सामना झाला. दीपालीने अचूक गोलंदाजी केली, है ना. ज्या प्रकारे आपल्या स्कूलमध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित होतात, वेगवेगळे उपक्रम आयोजित होतात, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात, त्याचप्रकारे यांच्या शाळेमध्ये एक क्रिकेटचा सामना रंगलेला होता आणि त्याच्यामध्ये दीपाली नावाची जी विद्यार्थिनी आहे तिनं अचूक गोलंदाजी केली म्हणजे तिनं व्यवस्थित बॉलिंग केली. रियाने 2 षटकार मारले. ठीक आहे. रियाने 2 षटकार मारले आणि आमचा संघ जिंकला. ठीक आहे. संघ म्हणजे काय तर टीम है ना, ग्रुप है ना. जिस तरह आपका कबड्डी का जो ग्रुप रहता है, उसी तरह क्रिकेट का भी एक ग्रुप रहता है, एक टीम रहती है. ठीक है. तर रिया नावाची एक विद्यार्थिनी आहे, तिनं काय केलेलं आहे, 2 षटकार मारले. षटकार म्हणजे काय, सिक्सर है ना. अभी सबको क्रिकेट मैच पसंद है ना. क्रिकेट का गेम सबको पसंद है, सबको पता है. ठीक आहे. तर त्यानंतर काय झालेलं आहे, आमचा संघ जिंकला. दुपारी मुलामुलींसाठी रांगोळी स्पर्धा होती. तर क्रिकेटबरोबर अजून कोणती स्पर्धा होती शाळेमध्ये, तर मुलामुलींसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित केलेली होती शाळेमध्ये, हो की नाही. आपल्या स्कूलमध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धा असतात, जसं की भाषण स्पर्धा असेल, ठीक आहे, डांस कॉम्पिटिशन असेल, ठीक है, रांगोली स्पर्धा असेल. तो आप लोग भी पार्टिसिपेट होते हो ना. तो उसी तरह इस स्कूल में भी बच्चों के लिए एक कॉम्पिटिशन रखा है. ठीक आहे. रांगोळी स्पर्धा शाळेमध्ये ठेवलेली आहे. रितेशने जिराफाचे चित्र काढले. बबिताने दिवा काढला. कविताने बदक काढले. जितूने षटकोनात रांगोळी काढली. ठीक आहे मुलांनो, तर आता आपल्याला इथे एक चित्र दिलेलं आहे. या चित्रामध्ये आपण पाहू शकतो वेगवेगळ्या रांगोळ्या इथे दिसत आहेत, हो की नाही. इथे बघा, तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे. इथे जिराफाचं चित्र आहे, जे की रितेश नावाच्या विद्यार्थ्यानं काढलेलं आहे. जिराफाचं चित्र आहे. इथे षटकोनामध्ये रांगोळी काढलेली आहे. त्याचबरोबर दिवा आहे, हो ना. तर म्हणजे सर्व मुलांनी वेगवेगळ्या रांगोळ्या काढलेल्या आहेत. ठीक आहे. इथे बदक आहे. इथे बघा, इथे बोर्ड दिलेला आहे रांगोळी प्रदर्शन, म्हणजे इथे रांगोळीची स्पर्धा आयोजित केलेली होती आणि हे सर्वजण रांगोळी पाहत आहेत मुलांची. ठीक आहे.
तर कोणी कोणी रांगोळी काढली आपण पाहूयात. रितेशने जिराफाचे चित्र काढले, हो की नाही. हे जे चित्र आहे ते रितेशने काढलेलं आहे. बबीता ने दीवा काढला, ठीक है. बबीता नाम की एक जो स्टूडेंट है उसने क्या किया है, दिया का रंगोली बनाया है ना. कविताने बदक काढले, इथे बदक आहे, ठीक आहे. तर कविता नावाची मुलगी आहे, तिनं काय केलेलं आहे, बदकाची रांगोळी काढलेली आहे. जितूने षटकोनात रांगोळी काढली. आता हा कोणता आकार आहे, षटकोन. तर षटकोनामध्ये कोणी रांगोळी काढली, जितूने, ठीक आहे. सगळे पाहुण्यांची वाट पाहू लागले, ठीक है. अभी हमारे स्कूल में भी जब भी हम अलग अलग प्रोग्राम्स रखते हैं, अलग अलग एक्टिविटीज़ रखते हैं, कॉम्पिटिशन्स रखते हैं, तभी क्या होता है, गेस्ट लोग देखने के लिए आते हैं ना कि बच्चों ने कैसे किया है. बच्चों को इंस्पिरेशन देने के लिए वो लोग आते हैं, है ना. तर सर्वजण आता पाहुण्यांची वाट पाहत आहेत. पाहुणे रिक्षाने आले, ठीक आहे. त्यानंतर पाहुणे आलेले आहेत. इथे पहा, तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता, इथे रिक्षा उभी आहे आणि इथे पाहुणे सर्वजण रांगोळी पाहत आहेत. हे सर्वजण पाहुणे रांगोळी पाहत आहेत, ठीक आहे. तर पाहुणे कशाने आले, रिक्षाने पाहुणे आलेले आहेत, ठीक आहे. ओके. रांगोळ्या पाहिल्या, सगळ्यांचे कौतुक केले. आजचा दिवस मजेत गेला, ठीक आहे. पाहुण्यांनी रांगोळी पाहिली आणि त्यांना खूप रांगोळ्या आवडल्या त्या मुलांनी काढलेल्या, हो की नाही. विविध रांगोळ्या त्यांनी काढलेल्या होत्या, तर त्यांना खूप छान वाटलं. त्यांनी सर्व मुलांचं कौतुक केलं आणि आजचा दिवस खूप मजेत गेला, ठीक आहे. ठीक है मुलांनो, तो अभी मैं वापस से रिपीट करती हूँ, एक्सप्लेन करती हूँ आपको ये लेसन, ठीक है. तर मुलांनो, एक शाळा आहे आणि या शाळेमध्ये एक क्रिकेटचा सामना रंगलेला आहे. तर क्रिकेटच्या सामन्यामध्ये दीपाली नावाची जी विद्यार्थिनी आहे तिनं बॉलिंग केलेली आहे. रियाने 2 षटकार मारले, म्हणजे रिया नाम की जो लड़की है उसने क्या किया, 2 षटकार मारा है उसने. और षटकार मारने के बाद उनकी जो टीम है, उनका जो ग्रुप है, वो सब जीत गए, ठीक आहे. दुपारी मुलामुलींसाठी रांगोळी स्पर्धा होती. तर त्याचबरोबर शाळेमध्ये कोणती स्पर्धा आयोजित केलेली होती, तर रांगोळी स्पर्धा शाळेमध्ये आयोजित केलेली होती. त्यामध्ये रितेश, बबिता, कविता, जितू, ठीक आहे, हे जे विद्यार्थी आहेत यांनी विविध रांगोळ्या काढलेल्या आहेत. ज्याप्रमाणे आपण चित्रामध्ये पाहिलं होतं की नाही, तशा प्रकारे सगळे पाहुण्यांची वाट पाहू लागले. त्यानंतर रांगोळी स्पर्धा झाल्यानंतर सर्वजण पाहुण्यांची वाट पाहू लागले की पाहुणे कधी येणार आणि आमची रांगोळी पाहणार. तर त्यानंतर पाहुणे रिक्षाने आले. त्यांनी रांगोळ्या पाहिल्या आणि त्यांनी सर्व मुलांचं कौतुक केलं आहे, ठीक आहे. तर आता पुढे पाहूयात मुलांनो. पहा, ऐका, म्हणा आणि वाचा, ठीक आहे. तर इथे काही चित्र दिलेली आहेत जे की आपल्या पाठामध्ये सुद्धा आहेत. तर पहिलं चित्र आहे जिराफ, दुसरा आहे दिवा, बदक, षटकोन, रिक्षा. शब्द ऐका आणि म्हणा, ठीक है. आपको ये शब्द सुनना है, ये वर्ड्स आपको सुनना है और आपको बोलना है, ठीक है. तर शब्द आहेत दिवस, दीपाली, रिया, षटकार, रितेश, जिराफ, बबिता, दिवा, बदक, षटकोन, रिक्षा, जितू, ठीक आहे मुलांनो. तर हा आहे आपला पाठ क्रमांक 25, शाळेतील एक दिवस, ठीक आहे. या पाठामध्ये आपण पाहिलेलं आहे की कशा प्रकारे मुलांनी शाळेमध्ये धमाल केली आहे, हो ना. कशा प्रकारे त्यांनी विविध स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्यांनी कशा प्रकारे मज्जा केलेली आहे, ठीक आहे. थँक्यू मुलांनो.